नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहुणम् अजर अमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःखभंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोलो अनंतानंत सिद्ध भगवान की जय। सिद्धांचं अष्टक बघतोय आपण, संस्कृत अष्टक। तर त्याच्या शब्दांचे अर्थ थोडे अगम्य वाटतात, म्हणून त्याच्यासाठी जर शब्दांचा अर्थ माहिती असेल तर भाव समजणार, आणि भाव पूर्ण केलेली पूजाच फलदायी असते। म्हणून जे पण करतो, जसं आम्ही पहिल्यापासून आता काय केलं, विनयपाठचा अर्थ घेतला। आपल्याला वाटतं काय विनयपाठ हिंदी आहे समजते, पण अनेक असे शब्द आहेत त्याच्यामध्ये की त्याचा भाव कळत नाही। म्हणून पूजन करतोय तर द्रव्य नुसतं चढवायचं नाही आहे, जडक्रिया करायची नाही आहे, तर त्याच्यातून आपल्याला जे करतो त्याचा भाव ग्रहण व्हायला पाहिजे। ह्याच्यासाठी म्हणून सिद्धांचं जे अष्टक आहे त्याला भावाष्टक नाव दिलं आहे। म्हणजे द्रव्य सिद्ध ते आणि भाव सिद्ध म्हणजे आपला आत्मा किंवा आपलं स्वरूप समोर। तर आपल्या स्वभाव सिद्धाचं पूजन ह्याच्यासाठी म्हणून हे सगळं अर्घ्याच्या सगळ्या शब्दांमधून त्यांनी आपला स्वभाव दाखवला आहे आपल्याला। व्यवहाराने ते सिद्ध आणि निश्चयाने आपला आत्मा सिद्ध आहे। घ्या जिनेंद्र अर्चना, उठ पटपट पटपट उठायचं। आपलं ताट घेतं ना जेवायला, तसं आपलं घेऊन बसायचं। जावा घेऊन या, नाही 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 घेऊन या, घेऊन या घेऊन या घेऊन या। संसारासाठी सगळे पुरुषार्थ करतो आपण, घरातलं नाही सगळ्या इतर ठिकाणी जाऊन फिरून आणणार, नाही मिळालं तर सगळीकडनं शोधून आणणार, पण चालतंय धर्मामध्ये नाही घेतलं तर चालतंय। म्हणून आपली धर्मामध्ये प्रगती होत नाही, माहिती आहे का? तुला पिटी का गेली? पान नंबर 107 आहे, मला नाही लागणार आहे, घे। काय सांगायला लागले? फलाचा अर्घ्य बघितलं होतं आपण, काय सांगितलं होतं त्याचा अर्थ की कुभावाचं विशोधन करण्याच्या द्वारे, म्हणजे कुभाव कुठले आहेत हे समजलं तर सुभाव किंवा स्वभाव समजणार। म्हणून सांगितलं सहज भाव काय आहे हे आणि कुभाव काय आहे हे, ह्याचा जर भेद कळाला तर अशा त्या परमभावरूपी फलाच्या द्वारे मी भगवंतांचं पूजन करतो। काय म्हणले वहिनी? सांगा मी काय म्हणले पूर्ण वाक्य। काय सांगितलं? असं मीच दिसावं, दुसरं कोण दिसू नये। एकतर शास्त्र, देव नाही तर वक्ता, एवढंच असावं आपल्यासमोर। दुसरीकडे आपला उपयोग भरगडला ना। एकदा गोष्ट सांगितली होती, काय झालं होतं की काय झालं, एक सांगितली होती गोष्ट आपण की तो वक्ता असतो आणि तो सगळ्यांना शिकवत असताना तिथे एक मांजर यायची आधीमध्ये, आणि ती फिरायची इकडं तिकडं, आणि नाही स्थिर बसायची अशी एके ठिकाणी, आणि ते सगळे बसलेले समोरचे इकडं तिकडं बघायचे। मग त्या वक्त्याला राग आल्यावर एक दिवस त्या वक्त्याने सांगितलं की म्हणले ती मांजर स्थिर बसती पण तुम्ही नाही बसत, असं म्हणल्यावर त्या पोरांमध्ये समोर कोण असतील ना पोरं, ते त्यांनी काय केलं, एक दिवस उंदीर पकडून आणला आणि ते सोडला सभेमध्ये की ते कुठं स्थिर बसते होय मांजर। मग तिचा उपयोग पण चंचल झाला। मग त्या पोरांना सांगायचं होतं तिच्यापेक्षा आम्ही निश्चल आहे, आम्ही स्थिर आहे। तसं तुम्ही काय करायला आहे, आपली सगळी उंदरं सगळीकडे फिरत असते, म्हणून कुठं आपलं उपयोग भरकटू द्यायचा नाही, असं आपली स्थिरता असावी तर ग्रहण होतं।
काय सांगितले? कुभाव कशाला म्हणायचं? कुभाव म्हणजे विभाव. कुभाव म्हणजे स्वभावाला सोडून जे पण करणार परिणाम ते सगळे कुभाव आहेत. काय सांगितलं तो उदाहरण काल? कषाय, मोह, हे सगळे कुभाव आहेत. असं लिहायला आणावं आपल्यासाठी, माहिती का? 4 शब्द आपण लिहिल्यावर घरी गेल्यावर वाचलं तर त्याच्यासाठी त्या निमित्तात तर विशुद्धी होती आपली. कुठं आहे वही पेन? असं आपण दुकानदारी करताना असं केलं तर सांग काय होणार? काय नाही, डेबिट क्रेडिट असं चालतंय डोक्यामध्ये आपलं. कशाला तसलं काय करायचं? असं जर सोडून दिलं तर होणार नाही. तर जेव्हा पूजन करतोय त्यावेळेस कुभावानी जर देवासमोर बसलो तर नाहीतरी सगळे आपण ते जरी निश्चय म्हणतो का नाही मंदिरात जाताना निश्चय म्हणजे काय असतं? तेवढ्या वेळासाठी तरी देवाशी मी एकरूप व्हावा. बाहेरचे सगळे मला विकल्प नष्ट व्हावेत, कशाचं काय मला नेणं देणं नसावं. हे जिथं भाव असणार ना तिथं तुम्ही कुभाव सोडले म्हटलं जाणार. त्या चप्पल बरोबर आम्हा सांगते की तिथंच सगळे संसारी विकल्प सोडून बाहेर आत जायचं. त्याच्याशिवाय आपल्याला काय परिणाम स्थिर राहणार नाहीत, विशुद्धी येणार नाही, निर्मळता येणार नाही. म्हणून सांगितलं की असे कुभाव आणि सहज भाव ह्याचं भेद समजून त्या परमभावाच्या द्वारे मी सिद्धांची पूजा करतो. जे कसे आहेत? निजगुणास्फुरणात्मनिरंजनम, जे की ज्यांचे गुण स्फुरायमान रूप आहेत आणि जे निरंजन स्वभावाला प्राप्त झालेले आहेत, असे ते सिद्ध, त्यांची मी पूजा करतो. तर आज आपल्याला अर्घ्याचं अर्थ बघायचं आहे. जल, चंदन, अक्षत, पुष्प, नैवेद्य, दीप, धूप आणि फल झालं. आता काय सांगायले? अर्घ्य. अर्घ्याच्या वेळेस जे काय शब्द वापरले त्याचा अर्थ बघू आपण. चला. नेत्रोन्मीली विकास भाव निवहै रत्यंत बोधाय वै वार्गंधाक्षत पुष्पदाम चरुकै सद्दीपधूपै फलै यश्चिंतामणि शुद्ध भाव परम ज्ञानात्मकैरर्चयेत् सिद्धं स्वादुमगाधबोधमचलं संचर्चयामो वयम्. काय सांगायला लागलेत? नेत्र. कुठले नेत्र? तर ज्ञान नेत्र. उन्मिलित म्हणजे उघडणे. ज्ञान नेत्र उघडणारे जे कोण आहेत? कोणाच्या द्वारे ज्ञान नेत्र उघडले जाणार? माझं ज्ञान कोणाच्या द्वारे प्रगट होणार, विकसित होणार किंवा उघडलं जाणार, उन्मिलित होणार? तर सांगतायत की माझ्याच निर्मळ भावांच्या द्वारे. विकास भाव घेतला ना त्यांनी पुढं. तर ज्ञान नेत्रों को उघाड़ने वाले जो विकास भाव है उनके समूहों से मैं पूजता हूँ. जे काय विकास भाव म्हणा किंवा मग निर्मळ भाव म्हणा, असा शुद्धोपयोग म्हणा, त्याच्याद्वारे मी भगवंतांचं पूजन करतो. त्याच्यासाठी अजून त्यांनी काय सांगितलं? पूजक के भाव अज्ञान नेत्र को खोल देने वाले आत्मा के विकास रूप. ज्ञान नेत्र पाहिजे. पूजक के भाव ज्ञान नेत्र को खोल देने वाले आत्मा के विकास रूप स्वच्छ होते हैं. ऐसे स्वच्छ भाव वाला ही पूजा का पात्र है. काय सांगायला लागले? ज्याचे भाव असे स्वच्छ निर्मळ झाले, ज्यांनी आपलं ज्ञान नेत्र उघडले, त्यालाच पूजेचा अधिकार आहे. म्हणजे काय सांगायचं ह्याच्यातून? तुम्ही जर डोक्यामध्ये काय म्हणायचं, सगळे इतर विकल्प घेऊन गेलाय आणि देवासमोर बसलाय तर अशुद्धी आहे तुमच्या परिणामामध्ये. मग त्याच्याद्वारे कसं तुम्ही पूजन करू शकणार? म्हणून देवदर्शन कधी करायचं, पूजा कधी करायची?
गडबड गडबड असताना पळत 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 जायचं मंदिरामध्ये, तेवढंच डोकं टेकवायचं, पळत पळत पूजा करायचं आणि जायचं पुढं. तर त्याच्याद्वारे किती तुम्हाला विशुद्धी होणार आहे हो. म्हणून म्हटलं ना, स्वाध्याय करा, 5-10 मिनटं स्वाध्याय करा, पण स्थिरतेने कराल तर त्याचा लाभ आहे. तसंच दर्शन करणार ते जर पळत पळत केलं, काहीतरी डोक्यामध्ये इतर कामांची सगळी लिस्ट असती, ते करतच जर देवासमोर बसलं तर किती आपल्याला भाववासना होणार आहे. तर मध्ये एक व्हिडिओ आला होता असं की कुठंतरी UPमध्ये तिथले एक काय म्हणायचं त्याला, DSP होते, काय म्हणायचं, पोलीसमध्ये असणारे, आर्मीमध्ये असणारे अशी एक लेडी होते. आणि तर त्यांना एका महाराजजींचं सानिध्य मिळालं. ॲक्च्युली त्यांनी ते जिथं महाराजजी होते तिथं सुरक्षेसाठी म्हणून ठेवलं होतं, त्यांना ड्युटी होती त्यांची तिथं. आणि मग महाराजजींना कळालं की ते जैन आहेत, त्यांचं नाव जैन आहे असं कळालं कोणाकडनं. तर मग महाराजजींनी सांगितलं त्यांना बोलवा. मग हे जाऊन समोर बसले आणि विचारलं त्यांना की तुम्ही जैन आहे का? ते म्हणले हो. मग रोज दर्शन करता का? तर त्यांनी सांगितलं नाही, मला ड्युटी असते त्यामुळं कधी जमलं तर करते, नाही तर नाही असं वगैरे म्हटल्यावर मग महाराजींनी सांगितलं की 8 दिवसासाठी रोज देवदर्शन करणार एवढं नियम करा. इथंच आहे ड्युटी म्हटल्यावर, इथं मंदिर आहे, तुमचं दर्शन होऊ शकतं आता, काय प्रॉब्लेम नाही आहे. तर त्यांनी परत फाटे फोडले आणि सांगितले की माझी 8पासनं ड्युटी असती, सगळं काय म्हणायचं युनिफॉर्ममध्ये असतो, ते शूज असतात, बेल्ट असतं, सगळं चामड्याचं, नाही जाता येत मंदिरमध्ये, प्रवेश करता येत नाही, कसं करणार दर्शन? तर महाराजजींनी सांगितलं सगळ्या रीतीने तुम्हाला सूट, म्हणजे तुम्ही त्या मंदिराच्या बाहेर उभा राहा, तिथून सुद्धा तुम्हाला देव दिसतात दरवाजातून. तर म्हणले जरी तुम्हाला काय त्या ड्युटीला वेळ झाला तरीसुद्धा तुम्ही बाहेर उभारून तिथून जरी दर्शन केलं तरी चालतंय. म्हटल्यावर ठीक आहे म्हटलं, आता एवढं सगळं सांगितलं म्हटल्यावर त्यांनी नियम केला की 8 दिवस देवदर्शन करणारच सकाळी. आणि मग त्यांनी काय केलं की पहिल्या दिवशी सगळं तसंच होतं, त्यांचं ड्रेसिंग करून आले होते, पायात शूज होते, पण असं विनय नव्हता फार देवाबद्दल दर्शन करायचं असं. ते गाडीवरून आले आणि गाडीवरूनच नमस्कार केला, असं गाडी थांबवली आणि तिथूनच नमस्कार केला आणि गेले. मग दुसऱ्या दिवशी आले, तसंच नमस्कार केला, तर तिथल्या लोकांनी बघितलं. मग ते बघायला लागलेत म्हटल्यावर त्या गाडीवरनं उतरून त्यांनी उभारून नमस्कार केला वाकून असं, पण अजून शूजमध्ये सगळं तसं, हॅट आहे डोक्यावर, काय कॅप असते त्यांची तशी, तसंच नमस्कार केला. मग ते बाकीचे सगळे लोक बघायलात म्हटलं त्यांना खटकलं. तिसऱ्या दिवशी सांगितलं की त्यांनी आत गेले, शूज काढून, सगळं बेल्ट काढून, टोपी काढून त्या गाडीला लावली आणि आत गेले दर्शनाला. आणि मग दर्शन केलं तर तिथले लोक आले आणि त्यांच्या हातामध्ये तांदूळ ठेवू लागले. म्हटले की हे अर्घ्य चढवा तुम्हाला. म्हटल्यावर ते म्हणले नाही, वस्त्र चांगले नाही आहे तर नको. मग ते असं त्यांना म्हणायला हिचकिचाट वाटली की आपण असं कसं मंदिरात येतोय आणि त्यांनी देताना आपण नको म्हणतोय. वहिनी नको, राहू देत, मी सांगते ना. तर पुढं काय झालं मग चौथ्या दिवशी त्यांनी त्यांच्या आईला सांगितलं की मला माझे सगळे वस्त्र धुतलेले पाहिजेत, मी मंदिरामध्ये जाणार आहे आणि मला एक काय ते अष्टकाचं एक पुडी पाहिजे. मग ते आईने काय केलं, सगळं तसं धुतलेले वस्त्र होते तिचे आणि तिला काय पुडीमध्ये असं बांधून दिलं तांदूळ वगैरे. तिने खिशात घेऊन गेली आणि दर्शन केलं, आज अर्घ्य चढवला आणि मग असं एक आनंद आला तिला स्वतःला. पण तरीसुद्धा अजून क्रियेमध्येच होते म्हणे. परत पुढच्या दिवशी स्थिरतेने बसून महाराजांनी सांगितलं होतं 9 वेळा नमोकार मंत्र म्हणा मंदिरात जाताय तर. मग ते बाहेर उभारून तिथूनच करत होते म्हणले 9 नमोकार मंत्र. मग आज ते मंदिरात जाऊन काय म्हणायचं, पद्धतशीरपणे नमस्कार करून अर्घ्य चढवून नमोकार मंत्र म्हणून थोडंसं स्थिरतेने दर्शन केलं त्यांनी. तर त्यांचे भाव इतके परिवर्तित झाले की आपण हे करायला पाहिजे. तर ते सांगितले त्या दिवसानंतर ते आत्तापर्यंत त्यांनी कधीच देवदर्शन सोडलं नाही. आता ते रिटायर झाले त्यातनं, म्हणजे काय म्हणायचं फार आता. आणि ते आता जवळपास धर्मासाठी आयुष्य दिलं आहे त्यांनी. म्हणजे त्यांच्या
दिदी झाल्या त्या. त्यांनी ते जॉब सोडला आणि त्यांनी ब्रह्मचर्य घेतलं का काय असं, आणि त्या धर्माची आराधना करण्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य दिलं. कशासाठी सांगत होते? कशासाठी सांगितले मी हे? अधिकारी, पूजेचा अधिकारी कोण आहे ह्याच्यासाठी, ज्याच्या परिणामामध्ये निर्मळता आहे तोच पूजेचा पात्र आहे. काय सांगितलं? पूजक के भाव ज्ञान नेत्र को खोल देने वाले आत्मा के विकास रूप स्वच्छ होते हैं. ऐसे स्वच्छ भाव वाला ही पूजा का पात्र है, अधिकारी है. म्हणजे तुम्ही पळत पळत दर्शन करणार तर मला हे सांगायचं होतं, विशुद्धी राहत नाही तिथं, मग त्या उद्देशानेच जावा. माताजी तर काय सांगतात, यात्रा कशी करायची हो? जाते शिखरजीला, पण काय काय तिथं बाजूला सांग, मला नाही माहिती. हां नाही, शिखरजीत नाही, आजूला बाजूला जायचं असतं. ते उगी शिखरजीमध्ये आहे म्हटल्यावर तिथं जायचं, किंवा काय म्हणायचं, कुठं असते अजून, गिरनारला जायचं. आणि तिथं काय बाजूला सगळं, म्हणजे उद्देश तो नसतो यात्रेचा. उद्देश असतो कुठं कुठं फिरायचं आहे तो, त्यामध्ये कुठं तर आलं तर डोकं टेकवायचं जाऊन. म्हणजे सांगायचं की असं बायपास नाही आहे धर्माला, तुमचं काय इकडनं तिकडनं आलं आणि काहीतरी केलं असं नाही आहे. तर तिथं पर्पजफुली धर्म करा हे सांगायला लागले. आणि बाकीचं सगळं घडलं तर घडेल बाकीचं, पण आपण त्या धर्माला एक्सेप्शनमध्ये ठेवतो आणि बाकीचं सगळं पहिल्यांदा प्राधान्याने करतो. मग तिथं तशी विशुद्धी राहत नाही. म्हणून यात्रा करायची ना तर यात्राच करायची, जत्रा नाही करायची त्याची. करतो का तसं? काय करायचं? यात्रा करायची तर बाकीचं सगळं प्लॅन बाजूला ठेवायचं, नाहीतर मग त्याचाच उद्देश राहतो, इकडं जायचं आहे तिकडं फिरायचं आहे मजा करायचं आहे. ते तोपर्यंत मग असं बघितलं अनेकांचं. काय झालं? दर्शन करायचं तर ठरलं होतं त्या दिवशी या गावामध्ये मंदिरात दर्शन करायचं, तर नंतर काय करायचं हे ठरल्यामुळं ना ते देवदर्शन करून बाहेर पडायला किती घाई लोकांची. का? पुढं जायचं आहे, पुढं जायचं आहे, ते बघायचं आहे. म्हणजे किती आनंद येणार त्याच्यामध्ये, किती स्थिरता राहणार. मग अशी विशुद्धी नसेल तर तुम्ही पूजनाचे पण पात्र नाही हे सांगायला लागले त्यात. स्वच्छ भाव वाला ही पूजा का पात्र है, अधिकारी है. ऐसा ही व्यक्ति पूजा करने में समर्थ होता है. भगवान की पूजा के लिए जगत का कोई और साधन नहीं बन सकता. तुम्ही त्या काय सगळं म्हणताय फल फूल वगैरे वगैरे, पण काय ते काय सगळं तंदूल जल अक्षत वगैरे हे सगळ्याच्याद्वारे मी करतो म्हणताय, पण कशाच्याद्वारेही देवाची पूजा होऊ शकत नाही. कशाच्याद्वारे होणार? निर्मळ परिणामांच्या द्वारे. म्हणजे का बरं सांगितलं असं सांगा? कारण परिणाम जेवढे जोडले जाणार ना भगवंतांशी तेवढं ते आपल्यामध्ये आलेत. जसं आपल्या ज्ञानामध्ये त्यांना घेतलं तर बाकीचं काय सुचणार नाही आपल्याला. जसं म्हणलं की कोणी तुम्हाला प्लेयर आवडत असेल, स्पोर्ट्स प्लेयर, नाही तर म्हणा कोणी बॉलिवूड ॲक्टर आवडत असेल, त्याला जेव्हा आपण विचार करतो ना त्याचं इतर कोण दिसत नाही त्यावेळेस, बस ते एकटंच. कुठलं फिल्म असू दे, डायलॉग असू दे, शॉर्ट असू दे, त्याच्यामध्ये सगळीकडं तोच दिसावा असे भाव, किंवा त्याचं सगळं पाहण्यामध्ये आनंद. तसं सांगितलं इथं जर भगवंतांना आपल्या ज्ञानामध्ये घेतलं तर तसं स्वच्छता निर्मळता का नाही येणार आपल्या ज्ञानात? मग तिथं एकरूपता राहते, देवाशी आपण एकरूप होऊन राहतो. आणि मग म्हणून सांगितलं तिथं तेच खरं साधन आहे. काय? विशुद्ध ज्ञान. त्याच्याद्वारेच भगवंतांची पूजा होऊ शकते. जल चंदन अक्षत पुष्प नैवेद्य दीप धूप फलों के द्वारा पूजते हैं. दीपक के साथ में जो सत शब्द लगाया है, म्हणजे सगळीकडं सत शब्द लावून घ्या. काय? समीचीन जल, समीचीन गंध, समीचीन अक्षत, तसं पुष्प नैवेद्य दीप धूप फल सगळीकडं समीचीन. त्याच्याद्वारे नतमस्तक होऊन मी पूजन करतो. समीचीन जल आदि का विवेचन प्रत्येक द्रव्य के पद में स्पष्ट किया गया है, जो कि सब द्रव्यों में सम्यक रूप से आत्मा का शुद्ध भाव पड़ता है. म्हणजे समीचीन जल म्हणजे आपले शुद्ध भाव रूप जल हे सांगायचं आहे. समीचीन चंदन म्हणजे
आपले निर्मळ भावरूप चंदन, म्हणजे बाहेरचं चंदन किंवा फूल हे नाही सांगायचं आहे, तर आपले परिणाम विशुद्ध, तेच खरं जल आहे, तेच खरं अष्टक द्रव्य आहेत. उस एक शुद्ध भाव को ही नाना तरह से नाना द्रव्य रूप से दिए है, अथवा प्रकृत श्लोक में भी उनकी समीचीनता को प्रदर्शित करने वाला पद आगे दिया है, वह है चिंतामणी. जे चिंतामणी आहे त्याच्याप्रमाणे जो विशुद्ध भाव, जो की नमस्कार करायचं शास्त्राला, जो कि उत्कृष्ट ज्ञान स्वरूप शुद्ध चेतना रूप है, तद्रूप 8 द्रव्यों से पूजता हूँ. चिंतामणीप्रमाणे जे विशुद्ध भाव आहेत त्याच्याद्वारे मी भगवंतांचं पूजन करतो. कशासाठी सांगायला लागले ते सगळं? जेव्हा पूजा करतो का घरी पूजा आपण? का नाही करत? मग चालत नाही आपल्याला करायला? चालते का नाही चालत? असते आहे त्यांच्याकडं मूर्ती. काय आरजू, का नाही करायचं? चाललंय आपलं, चांगलं चाललंय, कशाला पूजा करा, देवाकडे जावा ना. मग मंदिरातच की करता का विचारायला लागले रोज? मग का जेव्हा करतो त्याच दिवशी जेवायचं, त्याच दिवशी झोपायचं, नाही करतो त्या दिवशी सगळ्याला सुट्टी, चालते का? मग हे एक आवश्यक आहे आपलं, हे वाटत नाही आपल्याला वहिनी रोज? अर्घ्य म्हणजे पूजा असते का? आपल्याला फळ पाहिजे एवढं मोठं आणि आपण करतोय एवढंसं समर्पण, आपलं कसं व्हायचं मग? म्हणजे आपल्याला अपेक्षा तर खूप आहे देवाकडून की आपलं कल्याण करावं, देवानी आपलं भलं करावं, आपल्याला पण सुख द्यावं, पण सुखाचा मार्गच तुम्ही सोडून देता तर देवाजवळ बसल्यावर सुख वाटतं का दुःख वाटते? उगीच सांगू नको, काय तर खरं खरं सांग, कसलं सुख? मग शांत पाहिजे का नको पाहिजे? अशांती घरात असते तर अशांतीच करत बसतो घरामध्ये, मग देवाजवळ जाऊन बसायचं तेवढा वेळ. काय आत्मजा, घरात देवस्थानं का नाही पूजा करायची? आपल्याला येते का नाही पूजा करायला? शिबिरात शिकलो का नाही सगळं? मग आता सोडून द्यायसाठी असतं का ते? येते का पूजा करायला? आज मी रोज करती घरात, मंदिरात दर्शन पण होत नाही रोज. संध्याकाळी जायचं दर्शन करायला, तरी जेव्हा टाईम असते तेव्हा. मग आपल्याकडे सगळी अनुकूलता असताना आपण जात नाही, करत नाही म्हटल्यावर कोण उद्धार करायचं? महिमा नाही ममता, रोज पूजा अष्टक करायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याला सांगता येत ना देवाजवळ सुख आहे म्हणताना, शांती आहे म्हणताना, मग त्यातनं बाहेर कसं पडायचं आपल्याला? जर दुःखातनं पडायचं असेल तर बाहेर. म्हणून सवय लावायची एक. आम्ही कधी शिकलो आम्हाला माहित नाही. अनुकूलता संपून जाईल, नाही वापरली अनुकूलता संपून जाईल. म्हणजे आज मिळालंय ना तुम्हाला भाग्याने, जिनं धर्म मिळालाय, इतकं सगळं अनुकूल मिळालंय, तर हे सुद्धा राहत नाही. मग तुम्हाला कंप्लेंट आहे ना की आपल्याकडं आज कमी आहे, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, जे मिळालंय ते पण नष्ट होऊन जातं जर आपण त्याच्याप्रती समर्पित नाही झालो तर, जर त्याच्यासाठी आपला पुरुषार्थ अधिक नाही केला तर जे आहे ते सुद्धा राहत नाही आपल्याजवळ. मग पाहिजे का नको? केलंय काहीतरी मागच्या भावामध्ये म्हणून महाभाग्याने मिळालंय आपल्याला असं सगळं सानिध्य, असं सगळं ज्ञान, आणि मग ते असंच नष्ट झालं तर असं बस देवासारखं काय करायला पाहिजे मग? म्हणून काय मी करणार, तुम्ही कधी कधी रोज दर्शन केलं नाही तर डोळे प्राप्त होणार नाहीत, जिनवाणी ऐकली नाही तर कान प्राप्त होणार नाहीत परत. काय सांगायला ऐकली का? जर दर्शन केलं नाही, पूजन केलं नाही, तर जे जे गोष्टी त्याच्यासाठी वापरता ना त्या सगळ्या गोष्टींचा ऱ्हास होत जातो. डोळ्यांनी दर्शन केलं नाही काय होणार? डोळ्याचं काम कमी होणार किंवा पुढच्या भावात डोळे मिळणार नाहीत. आणि जर अष्टद्रव्यांनी पूजन नाही केलं वहिनी, तेवढंच दान असतं आपल्याला आपल्याकडून होणारं दिवसभरामध्ये समजा, किंवा तुम्ही काय पैसा टाकता तो वेगळं, पण आपल्याकडून द्रव्य दान करतो तर तेवढंच करू शकतोय.
दुसरं तर काय करत नाही आपण म्हटल्यावर ते. आणि भगवंतांसमोर बसल्यावर भावपूजा नाही करायची. शक्ती आहे, शरीर चांगलं आहे तर, शुद्धी आहे तर द्रव्यपूजाच करायची. भावपूजा करणं सुद्धा दारिद्र्याचं लक्षण सांगितलं. म्हणजे माझ्याकडे एवढं पण नाही आहे की मी देवाला चढवू शकेन, अशी परिस्थिती तर नाही आहे आपली. मग अशी परिस्थिती यावी हे सगळे भाव आपण केले. म्हणून त्यांनी सांगितलं सगळं अनुकूलता सगळी नष्ट होत जाणार हळूहळू जर तुम्ही इकडं महत्त्व नाही दिलं तर. सगळं मिळतं ना आपल्याला, व्यवस्थित आहे ना घरामध्ये अष्टद्रव्य चढवण्यासारखं, तर आपण बसून पूजा करायला पाहिजे. मग त्याच्याशिवाय उद्धार नाही, कल्याण नाही. म्हणून करा पुरुषार्थ आणि तेवढा वेळ काढा, तेवढं आपलं ज्ञान ध्यान तिकडं लावा, तर आपल्याला सुद्धा प्रसन्नता प्राप्त होणार आहे. कारण त्यांना विषय केल्यावरच आपल्याला समजतं की, जसं त्यांनी एक उदाहरण दिलं इथे की तुम्हाला धनी बनायचं तर काय करता हो तुम्ही, कोणाला लक्ष करता, राजाची सेवा करतो. हां, त्यांनी काय सांगितलं इथं की कोई धनी को धन के लिए प्रसन्न की. हां, म्हणजे धनी बनायचं आहे मला तर धनीचं लक्ष ठेवतो आपण. कोणीतरी गावामध्ये असणारा एकदम रिच माणूस असेल तर त्यांनी कसं केलं, बिझनेस कसं केलं, त्याचे काय टॅक्स होते, काय त्याचे सगळे त्यांनी काय फॉलो केलं, त्याचं सगळं आपण अनुकरण करायला जातो. मग त्यांनी काय सांगतायत असनी की जर आपण भगवंतांचं अनुकरण केलं तर भगवान बनणार. धनीचं अनुकरण केल्यावर धनी बनता, किंवा जे काय तुम्हाला प्लेयर बनायचं तर त्याचा आदर्श समोर ठेवता. तसं भगवान बनायचा आदर्श आहे का आपल्यासमोर? कसं नुसतं हो म्हणून काय मिळणार? तुम्ही परीक्षण करा ना. मी असं काय करतो की भगवान बनावं असं माझे भाव आहेत. किती माझं एक ॲम्बिशन आहे ना तुमचं. आता काय 10th पास करणार तुम्ही, पुढं काय बनणार, काय बनायचं, काय बनायचं ते समोर ठेवतो ना आपण ॲम्बिशन, आणि त्यानुसार अभ्यास करतो, त्यानुसार सगळं धडपड करतो. तसं इथं आहे का आपल्याला ॲम्बिशन की मला भगवान बनायचंय? किती आहे हो? तशी दृढता असेल, तसं समोर लक्ष असेल तर त्याच्या अनुसार आपला पुरुषार्थ करतो आपण. अन्यथा तशी सिरियसली घेत नाही आपण. नाही तर नुसतं ऐकतोय रोज, हां काय भगवान बनने आए हैं यहाँ, 5 पाप करके जाओगे कहाँ, असं ते भजन आहे. भगवान बनने आए थे यहाँ, 5 पाप करके जाओगे कहाँ. मिळालंय हा भाव कशासाठी आपल्याला? भगवान बनण्यासाठी. म्हणजे आज नाही बनलो तर भविष्यात तर बनणार, पण तशी सुरुवात तर करायला पाहिजे या भावामध्ये. म्हणून सांगतायत की असं 4 शब्द तुम्ही एकाला सांगा की, आता जे काय ऐकलं ना ते जाऊ दे, मलाच सांगा सगळे मिळून पकडून, तर माझ्यावर तर संस्कार होतील. पण तुम्हाला सांगताना समजेल की खरोखर किती मी त्याच्या आत उतरलोय. काय म्हणले कळलं का? काय म्हणले हो मनीषा? ते काय म्हणले सांगा प्रगतीताई. मी म्हणलेलं वाक्य मलाच ऐकवा एकदा बघू, म्हणजे तुम्हाला किती ओढ आहे, किती त्यात भाव आहे हे समजेल. दुसऱ्याला सांगताना तेवढं आतून चिंतन झाल्यावर ते शब्द बाहेर पडतात. हो ना नाही वाक्य सांगा हो मला. भारती काकी कुठे गेले सगळे? काय म्हणायचं होतं? भगवान बनण्यासाठी मला हा भाव मिळालाय, तर त्याचं किती सिरियसनेस आहे माझ्यामध्ये, ह्याचं आपण कधी टॅलीच करत नाही, कधी त्याच्याकडं लक्षच नाही आहे आपलं. त्याच्यामुळं चाललंय आपलं सगळं चांगलं चाललंय ना, दर्शन करतो ना आम्ही, कधीतरी करतो ना, मग एवढ्यावरच पोट भरलंय आपलं. त्यामुळं समजून घ्या भविष्य रिकामं आहे. जे काय तुम्हाला दुःख भोगावं लागणार ना पुढं, सगळं ह्याचं फळ असणार. काय? देवाच्या प्रती, धर्माच्या प्रती, गुरुच्या प्रती आणि आपल्या आत्म्याच्या प्रती आपण निरर्गल होतो. त्याला आपण वेळ देत नाही, त्याच्या प्रती पुरुषार्थ करत नाही. सगळं करतोय संसारासाठी पण स्वभावासाठी शून्य. म्हणून मागे एकदा सांगितलं होतं ना की
येन केन प्रकारेण मला तो मोक्ष मिळवायचाच आहे इतकं ध्येय ठेवायला पाहिजे. तर एक क्लास होता, काय म्हणायचं, आर्ट्स स्टुडंट होते ना, आणि त्यांच्याकडं काहीतरी असं फील्ड असते वाटतं, मला लय माहीत नाही त्यातलं. तर त्या लोकांना विचारलं की आर्ट्स नाही, काय कुठलं साईड होतं मला माहीत नाही, आणि त्याच्यामध्ये त्यांनी मार्केटिंग करायचं फील्ड चूज केलं होतं. मार्केटिंग नाही, हां, असं MBA वगैरे गेले असतील पुढं. तर ते स्पेशलायझेशनसाठी म्हणून त्या प्रोफेसरने विचारलं सगळ्यांना की तुम्हाला काय करायचं आहे. तर ते सगळे समोर बसलेले काय म्हणले, मार्केटिंग करायचं आहे. मग जेवढे सगळे बसले होते समोर त्यांच्यामध्ये एकेकाला विचारत ते मागं जायला लागले होते. आणि सगळ्यात लास्ट बेंचवर बसलेला मुलगा होता तो, त्याला विचारत तुला काय करायचं आहे. तर त्यांनी काय सांगितलं, मार्केटिंग. म्हटलं अरे तुला बोलायला धड येत नाही नीट, तो बोबडा असतो. म्हटलं तू मार्केटिंग कसं करणार जाऊन. मार्केटिंग करायचं म्हणजे काय करायचं असतं, ॲडव्हर्टाईजमेंट करायची ना जाऊन सगळ्या घरांमध्ये, गावांमध्ये, दुकानांमध्ये वगैरे, हे घ्या प्रोडक्ट चांगलं आहे वगैरे असं. म्हटलं तू कसं करणार मार्केटिंग. म्हटलं नाही मी करणारच. मग ठीक आहे म्हणले, आणि सगळ्या पोरांना चॅलेंज दिलं की मी तुम्हाला रामायणाची पुस्तकं देणार आहे, तर एका महिन्यामध्ये तुम्ही मॅक्झिमम सेल करून मला आणून दाखवायचं. मग मी समजणार जे कोणी बेस्ट आहे त्यांनी मार्केटिंगमध्ये चांगलं उतरू शकणार, सक्सेस मिळवणार. मग सगळ्यांना दिली पुस्तकं आणि टार्गेट दिलं होतं 100 पुस्तकं एका महिन्यामध्ये खपवून आणून दाखवा. मग काय म्हणले ह्याच्यात एवढं काय, रामायण आम्ही असं जाणार आणि विकू शकतो, सगळ्यांना आवडतं रामायण, घेऊ शकतात ते लोक. सगळ्यांनी घेतली पुस्तकं आणि गेले की महिनाभर करायचं होतं कार्यक्रम म्हणल्यावर. कोण कुठं अपार्टमेंटमध्ये जात आहे, कोण दुकानात मार्केटमध्ये जात आहे, कोण कुठं मिळेल तिथं फ्रेंड्समध्ये जात आहे असं. आणि महिनाभर सगळे प्रयत्न झाले आणि महिन्याच्या एंडला पुन्हा सगळ्यांची सभा भरली. आणि आता विचारलं प्रोफेसरनी, म्हणले सांगा किती विकले तुम्ही, किती मार्केटिंगमध्ये किती तुम्हाला यश आलं. सगळ्यांची तोंड खाली होती. मग समोरच्याला विचारलं किती गेली, त्यांनी सांगितलं 10. दुसऱ्याला विचारलं त्यांनी सांगितलं 5. तिसऱ्याला विचारलं ते सांगितलं असंच 12. लय तर कोण 20पर्यंत गेले. त्याच्यापेक्षा जास्त कोणाची पुस्तकं गेली नाहीत. मग त्यांना विचारलं काय झालं, का नाही खपवू शकला तुम्ही. तर सगळ्यांनी सांगितलं, म्हणले लोक आजकाल ते मोबाईल सोडायला तयार नाहीत, पुस्तकं कोण वाचणार, घ्या म्हटलं तरी कोणाची घ्यायची तयारी नाही. सगळ्या रीतीने मी प्रयत्न करून बघितलो पण कोणी मला रिस्पॉन्स दिला नाही आम्हाला. मग त्या बोबड्या मुलाकडे गेले आणि त्याला विचारले किती पुस्तकं विकली. त्यांनी सांगितलं 100. असं काय टार्गेट सगळ्यालाच ठेवलं होतं की. तर त्याला विचारलं असं कसं काय झालं. मग त्यांनी काय सांगितलं, टार्गेटसाठी सांगते बरं का मी, तुम्ही सोडू नका ते. तुम्हाला टार्गेट जर असेल मला अचीव करायचं आहे, मोक्ष प्राप्त करायचं आहे, मला भगवान बनायचं आहे, हे टार्गेट असेल ना, येन केन प्रकारेनं तिथंपर्यंत जाणारच आपण. पण तसं आपण ध्येयच ठेवत नाही, समोर एक ॲम्बिशन ठेवत नाही मला तसं बनायचं आहे. सगळे मधलं छाटछूट आहे, डॉक्टर इंजिनियर काय तुम्ही पदवी घेणार ती मधली सगळी. मेन काय आहे आपल्याला हे ध्येय ठेवा, बाकी सगळं तर करणार तुम्ही. बस ना ताई शांत. मग तिथं त्याला विचारलं तू काय केलं, म्हणले कसं काय तुझी 100 पुस्तकं गेली. तो म्हणला मी काहीच नाही केलं, झाली म्हणली माझ्याकडनं, विकली गेली. म्हणलं सांग काय केलंस तू. म्हणला मी सगळ्या दरवाज्यांवर जात होतो अपार्टमेंटमध्ये वगैरे जाऊन आणि त्यांना सांगायचो की रामायण आहे घ्या. मग ते म्हणायचे नाही हे सुंदर पुस्तक आहे सगळं. त्यांनी त्याचं ॲडव्हर्टाईजमेंट झाल्यावर ते पुस्तक समोर ठेवायचे. मग त्यांना घ्यायचं असायचं नसायचं हे विचारायच्या आधीच, सांगायच्या आधीच हा काय म्हणायचा, तुम्ही घेता का मी वाचून दाखवू. काय झालं हो पुस्तक तुम्ही घेता का मी वाचून दाखवू म्हणल्यावर मग सगळे म्हणायचे आम्ही वाचतो. असं म्हणून सगळी 100 पुस्तकं घेतली सगळ्यांनी. काय झालं म्हणजे ध्येय नक्की होतं ना की मला हे विकायचंच आहे, एवढं टार्गेट मिळवायचं आहे, अचीव करायचं आहे म्हटल्यावर त्यांनी कशाही प्रकाराने केला आणि लोकांनी त्याला तसं साथ दिली बरं का. आता काय केली माहीत नाही, वाचली का नाही पुस्तकं, पण
तसं आपण पण सांगितलं की मला भगवान बनायचे असा आपला उद्देश असेल समोर तर विशुद्धता येतेच परिणामामध्ये. आणि जेव्हा कालच्या प्रवचनामध्ये काय सांगितलं होतं, त्या प्रसन्न मुद्रेकडे बघितल्यावर सहज प्रसन्नता आपल्याला येते. आपण प्रसन्न होतो. प्रसन्न म्हणजे एक मस्त फिलिंग असते ती. कोणाला बघितल्यावर येते सांग? होतं का तसं? ते डोळे उघडलेले असतात का बंद झालेले असतात ते पण कळत नाही आपल्याला. आपले दर्शन करताना इकडं तिकडं बघायचं आणि नमस्कार करायचं आणि गेलेले पण असते डोळे उघडून त्यांच्याकडे बघत पण नाही आपण. म्हणले सगळीकडे डोळे उघडे असतात आणि देवासमोर आल्यावर बंद करून बसता म्हणले. मग काय दिसायचं तुम्हाला? देव काय करतायत, देव कसे आहेत, त्यांच्याकडे किती आनंद आहे. धनश्री काकी अस्मी काय म्हणले, देवाचं दर्शन करायचं तर असे डोळे उघडे ठेवा आणि सगळं रूप निहारा ना त्यांचं. जरा काय त्यांनी आनंद भोगतायत, किती छान आहे त्यांचं लाईफ. हे सगळं बघितल्यावर तर आपल्याला संस्कार होतात आपल्यावर. म्हणून म्हटलं जरा असं मंदिरात बसल्यावर जरा स्थिरतेने दर्शन करायचं. तेवढा आनंद आहे ना दिवसभरामध्ये आपण चार्ज राहतो त्याच्या निमित्तात. त्याला म्हणायचं प्रसन्नता. आणि ती प्रसन्नता घेण्यासाठी म्हणून दर्शन पूजन आवश्यक आहे. म्हणून सांगतायत की अशी निर्मळ भाव प्रगट करण्यासाठी म्हणून मी भगवंतांच्या निकट जातो. आणि मग तशी प्रसन्नता, तसं पद, तसं सिद्ध स्वभाव माझ्या पर्यायामध्ये सुद्धा प्रगट हो, अशी आपली एक भावना आपण करतो. जाणा स्वतःचा सिद्ध स्वरूप आत्मा जाणा. पहा या आत्म्यामध्ये कोणतेही विकल्प नाहीतच. माझा आत्मा नित्य प्रसन्न आहे, आनंदाने पुलकित आहे, परिपूर्ण आहे. दुःख रहित आहे जाणा. निर्विकल्प स्वरूपोऽहम्, निराकुल स्वरूपोऽहम्, सिद्धोऽहम्. ओम विसर. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोये सौवसां.